कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे राजनने स्मार्ट बोर्डवरती आजोबांसाठी खूप काही आठवणी आणि बऱ्याच गोष्टी इथे लावलेल्या असतात. तेव्हा कमळी आलेली असते, कारण मुद्दाम राजनने कमळीला बोलावून घेतलेलं असतं. जेव्हा कमळी येते आणि स्मार्ट बोर्डकडे पाहण्याचा प्रयत्न करते, तेवढ्यातच आता इथे कामिनी उठून उभा राहते आणि स्मार्ट बोर्ड जो आहे तो बंद करते. कारण तिला इथे जो काही इथे रेकॉर्डर चाललेलं असतं, म्हणजे जो व्हिडिओ इथे प्ले केलेला असतो, त्याचबरोबर इथे त्याची बायको म्हणजे राजनची पहिली बायको आणि गौरी यांचे फोटो, त्याचबरोबर राजनची पहिली मोठी मुलगी, हे सगळं इथे तो दाखवत असतो. आणि तेव्हा लगेचच कामिनीने इथे स्मार्ट बोर्ड बंद केलेला असतो. सुहास आत्ताच्या आत्ता लाईट्स लाव म्हणून तिनं सांगितलेलं असतं. इकडे रागिनी प्रचंड रडायला सुरुवात करत असते. तिला अश्रू अनावर होत असतात. तेवढ्यातच आता इकडे कामिनी कालवा करत असते, खूप गोंधळ घालत असते. तेवढ्यातच अन्नपूर्णा तिला शांत करते आणि म्हणत असते, हे बघ कामिनी, आत्ता काहीही गोंधळ घालू नकोस, काहीही बोलू नकोस प्लीज. कारण इथे आज यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस हा आनंदाने उत्साहाने तो साजरा होऊ दे. प्लीज इथे तू काहीही बोलणार नाही आहे, समजलं तुला? असं म्हणता क्षणी आता इकडे कामिनी म्हणत असते, मी तर काहीच नाही करणार गं, मी कशाला काय करते, पण तुझा मुलगा काय करत होता हे त्याला समजायला नको आहे का? ह्या गोष्टी त्याने ते पाहायला नको आहेत का? असं आता कामिनी बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी कामिनीने इथे बोलल्यानंतर इकडे मात्र आता दुसऱ्या बाजूला कमळीने केक आणलेला असतो आणि केक इथे आजोबांच्या पुढे ठेवलेला असतो. तेवढ्यातच आता इकडे आपण केक कट करून घेऊया असं इथे त्या म्हणत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता म्हटल्यानंतर लगेचच इकडे आज आजोबा जे आहेत ना, ते आजोबा आज स्वतःच्या हाताने इथे केक कट करणार आहेत असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता आजोबा कसे केक कट करणार आहेत असं म्हटल्यानंतर आता कमळी म्हणत असते, हो आज आजोबाच केक कट कर आहेत, तुम्हाला बघायचं आहे का? चला मग बघूया. असं म्हणून आता लगेचच इकडे जी काही अन्नपूर्णा आहे, ती अन्नपूर्णा मात्र आता हे सगळं दृश्य पाहत असते. कारण कमळीने आजोबांच्या हातामध्ये केक कट करण्यासाठी चाकू दिलेला असतो आणि तेव्हाच इकडे आजोबा हळूहळू हात वरती उचलण्याचं काम करत असतात. तेवढ्यातच हे सगळेजण पाहत असतात. कामिनीच्या तर तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते. तिला ह्या सगळ्या गोष्टी होत असताना इथे खूप जास्त राग येत असतो. ती विचार करत असते, हे सगळं काय आहे आणि त्याचसोबत ह्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये एवढा जीव, एवढा प्राण कसं काय आलेला आहे? हे कसं शक्य आहे? माझ्या सगळ्या इथे कुरघोडीवर पाणी फिरत आहे की काय? असा सुद्धा आता इथे ती विचार करत असते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर कमळी म्हणत असते, बघाच तुम्ही आता, बघा आजोबा कशा पद्धतीने इथे आता केक कट करत आहेत. एकदा का आजोबांनी इथे केक कट केला की मग बघा कशा पद्धतीने इथे सगळ्या गोष्टी इथे होत आहेत असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. त्याचबरोबर आता जेव्हा जो काही केक कट होत असतो तेव्हाच आता इथे जे काही ऋषी त्याचबरोबर इतर सगळेजण हॅपी बर्थडे म्हणून विश करत असतात, गाणं म्हणत असतात. आणि तेव्हा आता आजोबांनी शेवटी कमळीचा आधार घेत हात उचलतच इथे आता केक कट केलेला असतो आणि केक कट केल्यानंतर इकडे सगळेजणच हसत असतात. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इकडे आता जी निंगी आहे ती सुद्धा हसायला सुरुवात करत असते. तर सोबतच आता इकडे नयनतारासुद्धा आनंदात असते. इथे अन्नपूर्णांना तर एवढं कौतुक झालेलं असतं की काही विचारू नका. अक्षरशः डोळ्यामध्ये आनंदाश्रू इथे आलेले असतात आणि अक्षरशः डोळ्यामध्ये आनंदाश्रू आल्यानंतर त्या खूप जास्त आनंदी झालेल्या असतात. कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा इथे आता त्या खूप खुश असतात. फायनली इथे आता केक कट झालेला असतो आणि तो सुद्धा इथे आजोबांच्या हाताने, आणि आजोबांच्या हाताने केक कट झाल्यानंतर इकडे मात्र कमळीने आजोबांना एक आता केकचा बाईट भरवलेला असतो. आणि केकचा बाईट भरवल्यानंतर आता कामिनी म्हणत असते, हे सगळं काय आहे? ही कसली जादू होती? आणि इथे मी आत्तापर्यंत एवढे सगळे प्रयत्न केले आहेत, ह्या म्हाताऱ्याला इथे अजिबात हालचाल करता येऊ नये म्हणून मी एवढे सगळे प्रयत्न केलेत, मग हे सगळं काय आहे असा ती विचार करते. आता इकडे आजोबांना केक भरवला जातो. तेवढ्यातच आता अन्नपूर्णा ज्या आहेत त्या इथे कमळीला सुद्धा केक भरवतात आणि कमळीला केक भरवल्यानंतर सगळेजण आनंदात असतात. कारण आजचा हा आजोबांच्या आयुष्यामध्ये आलेला जो काही क्षण आहे तो फक्त आणि फक्त इथे
इथे कमळीमुळे आलेला असतो. कारण कमळीने आजोबांना खूप ताकद दिलेली असते, खूप जास्त आधार दिलेला असतो, प्रोत्साहन दिलेलं असतं आणि त्यामुळेच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ह्या पद्धतीने होत असतात. त्याचबरोबर आता अन्नपूर्णाने इथे राजनला मिठी मारलेली असते आणि म्हणत असते, बघितलंस आज तुझ्या बाबांनी इथे केक कट केलाय. तेवढ्यातच आता आजोबांनी कमळीच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो आणि तिला आशीर्वाद दिलेला असतो. किती नाही म्हटलं तरीसुद्धा आजोबांना इथे माहिती असतं की त्यांची मोठी नात जी आहे ती दुसरी तिसरी कोणीही नसून तर ती फक्त आणि फक्त इथे कमळीच आहे आणि कमळीच त्यांची मोठी नात असल्याकारणाने आता इथे हे सगळं काही होताना आपल्याला इथे दिसत असतं. तरी किती नाही म्हटलं तरी तर इकडे आता कामिनी चरफडत असते. कामिनीला प्रचंड राग येत असतो आणि तेव्हा ती इथे विचार करत असते, हे सगळं काय आहे, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत असा इथे ती विचार करत असते. पण नाही, काहीतरी करावं लागेल, काहीतरी ह्या गोष्टी मला कुठेतरी जाऊन थांबवाव्या लागतील. म्हणजे किती नाही म्हटलं तरीसुद्धा आता हे सगळं अशा पद्धतीने नाही होऊ द्यायला पाहिजे. इकडे आता लगेचच अन्नपूर्णा जी आहे ती कमळीला मिठी मारते आणि म्हणत असते, कमळी हे सगळं काही तुझ्यामुळे झालेलं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळे शक्य झालेल्या आहेत. कारण इथे आता तू ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेस आणि त्यामुळेच इथे हे सगळं काही झालेलं आहे. मला आज खूप छान वाटतंय, आज तू आमच्यासाठी खूप काही गोष्टी इथे केलेल्या आहेस असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने बोलल्यानंतर इकडे मात्र जी काही आपली रागिनी आहे, रागिनी त्याचबरोबर कामिनी ह्या सगळ्यांना खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आता इकडे आता जी काही आपली ही आहे कामिनी आहे ती म्हणत असते, मी अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी अशा होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी काय करते आणि कशा पद्धतीने इथे ह्या सगळ्या गोष्टी करत आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आता हे सगळं काही ते बोलल्यानंतर लगेचच इकडे आता कामिनी आजोबांच्या म्हणजे सदानंद आजोबांच्या खोलीकडे जाते आणि सदानंद आजोबांच्या खोलीकडे गेल्यानंतर ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी अजिबात शांत बसणार नाही. कारण इथे दादा, अरे काय हे दादा, तुला बरं व्हायचं आहे, त्याचबरोबर इथे तुला ह्या सगळ्या गोष्टी इथे करायच्या आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की तू इथे बरं होणार आहेस का असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला कामिनी म्हणत असते, आता मी एवढी सगळी मेहनत केली पण त्या सगळ्या मेहनतीवर सगळ्या ह्याच्यावर तू पाणी सोडलेलं आहेस का? मग असं कसं होऊ द्यायचं आहे बरं? ह्या सगळ्या गोष्टी मी अशा होऊ देणार नाही आहे दादा, कारण एवढ्या दिवसाची मेहनत आहे. त्याचबरोबर इथे तुला खूप काही गोष्टी इथे करायच्या आहेत ना. म्हणजे बघ, तुला ना इथे आता जे काही आपले हे आहेत म्हणजेच की वाढदिवस साजरा करायचा आहे, त्याचसोबत इथे तुला हे करायचं आहे म्हणजे स्वतःच्या हाताने केक कट करायचा आहे, हे सगळं तुला करायचं आहे आणि ते बरं मी होऊ देणार आहे. मग आता ना मी इथे तुझ्यासाठी खूपच भन्नाट असं इथे खूप मोठं मी सरप्राईज आणलेलं आहे आणि तेव्हा इथे आता खूप मोठं सरप्राईज आणल्यानंतर बघ आता मी इथे काय करत आहे असं सुद्धा ती इथे बोलते आणि तिच्या हातामध्ये लायटर असतं. तिच्या हातामध्ये लायटर असतानाच ती इथे आजोबांच्या अंगावरती जी इथे शॉल असते त्या शॉलला इथे ती पेटून देण्याचं काम करते आणि आग लावण्याचं काम करते. ती म्हणत असते, आता बघा की मी काय करत आहे आणि त्याचबरोबर आता हे सगळं ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता तुला वाचवायला कोणीही येणार नाही असं सुद्धा इथे कामिनी बोलत असते. आता कामिनीने हे सगळं काही इथे बोलल्यानंतर आता त्या शॉलला आग लावून तिथून निघून जाण्याचं ती इथे काम करत असते आणि शॉलला आग लावून निघून गेल्याचं काम केल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट प्रेक्षकांनो झालेली असते आणि ती गोष्ट म्हणजे की आता कामिनी, रागिनी आणि त्याचबरोबर अनिका हे सगळेजण तिथे पाहत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे पाहिल्याच्या नंतर आता इकडे ती विचार करत असतात की हे सगळं काय आहे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे होत आहेत आणि तेव्हाच आता
आता कमळी इथे सगळ्यांना केक वाटत असते आणि कमळी सगळ्यांना केक वाटत असतानाच आता इकडे आजोबा आरडाओरडा करत असतात आणि तेवढ्यातच इथे आता कमळीला आजोबांनी केलेला आरडाओरडा आणि हा सगळा काही गोंधळ तिला ऐकायला जातो आणि हा सगळा काही गोंधळ तिला ऐकायला गेल्यानंतर आता लगेचच इकडे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होत असते आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे कमळी धावतच येते आणि कमळी धावतच आल्यानंतर आजोबा आजोबा म्हणून ती शाल पकडण्याचं काम करत असते आणि आजोबा आजोबा म्हणून शाल पकडण्याचं काम केल्यानंतर आता तिच्या हाताला थोडासा चटका बसतो. तिच्या हाताला थोडासा चटका बसल्यानंतर आणि लगेचच ती एका गोष्टीचा विचार करत असते, हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे कोणी केलेल्या आहेत असा सुद्धा इथे आता ती विचार करत असते. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा आता विचार केल्यानंतर लगेचच इकडे ती विचार करत असते आणि तेव्हा आता लगेचच इथे घरातील सगळे सदस्य येत असतात आणि सगळे सदस्य आल्यानंतर इथे तोपर्यंत ऋषीने ती पायाने आग विझवलेली असते आणि ऋषीने पायाने आग विझवल्यानंतर इकडे सगळेजण येतात आणि सगळेजण आल्यानंतर विचारत असता की काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर आता तुम्ही नका काळजी करू आणि इकडे हे सगळा काही तमाशा इथे ती बघत असतात. आता सगळा तमाशा इथे बघितल्यानंतर अन्नपूर्णा अक्षरशः रडायला लागलेली असते. अन्नपूर्णा म्हणत असते, हे सगळं काय झाले कमळे, खरंच ग तू देवासारखी धावून आलीस आणि कसं झालंय, तू जर आज नसतीस तर काय झालेलं असतं असं म्हणूनच आता इथे त्या कमळीच्या हात जोडून माफी मागत असतात आणि तेव्हाच इथे तिच्या हाताला चटका बसलेला असतो आणि चटका बसल्याबरोबरच आता अन्नपूर्णा इकडे ऋषीकडे पाहत असतात. अगं तुझ्या हाताला किती भाजले. त्यावरच कमळी म्हणत असते, नाही नाही काही नाही झाले, पण आजोबा तर ठीक आहेत ना. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत असं सुद्धा इथे ती बोलत असतात. त्याचबरोबर आजी खूप जास्त इथे टेन्शनमध्ये असतात, रडायला लागलेले असतात आणि म्हणत असतात, अहो तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्हाला काही झालेलं तर नाही ना, प्लीज तुम्ही ठीक तर आहात ना असं म्हणून रडायला लागलेले असतात. आणि तेवढ्यातच आता हे सगळा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे आता इकडे मात्र कामिनी विचार करत असते, हे सगळं काय कसं आणि कशामुळे झालं. एवढं म्हाताऱ्याच्या इथे मी शॉलला आग लावली होती आणि शॉलला आग लावल्यानंतर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. बाप रे बाप, किती किती कठीण आहे हे सगळं असं ती विचार करते. तर आता इकडे कमळीच्या हाताला भाजलेलं असतं, त्यामुळे इथे ऋषीने तिच्या हाताला इथे आता ड्रेसिंग करून दिलेलं असतं आणि तो तिच्यावरती ओरडण्याचं काम करतो. तो म्हणत असतो, अगं कमळे काय आहे हे आणि या पद्धतीने कोणी वागतं का, आणि हे बघ तुझ्या हाताला काही झालं असतं तर. त्यावरच आता कमळी म्हणत असते, माझ्या हाताला काही होण्याची नाही गरज आणि त्याचबरोबर इथे हे बघा मला त्यावेळी जे सुचलं ते मी त्यावेळी केलं. तेवढ्यातच आता इकडे ऋषी म्हणत असतो, अगं हो पण तू काय केलंयस, तुला त्रास झालाय, कबड्डीची मॅच आहे. तेव्हा कमळी म्हणत असते, ऋषी सर मग तुम्ही सुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्याच आहेत ना. तेव्हा तो म्हणत असतो, अगं पण माझ्या पायामध्ये शूज होते आणि तुझ्यात आणि माझ्यात काही फरक आहे की नाही, घे पाणी घे असं म्हणून तो तिला पाणी प्यायला देतो. पण इकडे ह्या दोघांचं बोलणं, ऋषीची तिच्याबरोबर वागणं बोलणं, त्याचबरोबर तिची काळजी घेणं, ह्या सगळ्या गोष्टी नयनतारा दुरूनच पाहत असते. आता नयनतारा पाहत असताना तिला राग येत असतो की ऋषी एवढा कमळीच्या जवळ का जातोय. त्याचबरोबर हा जो ऋषी आहे तो कोण आहे, तो तर इनामदार आहे आणि तरीसुद्धा ह्या थर्ड क्लास मुलीच्या एवढं जवळ जाण्याची ह्याला काय गरज आहे, नेमकं काय चाललेलं आहे हा विचार इथे आता नयनतारा करत असते. तर इकडे आता इथे कमळी म्हणत असते, सर नका विचार करू, एवढा नका काळजी करू. त्यावरच इथे कमळी तुला एक गोष्ट सांगू का, तू नेहमीच इतरांना मदत करतेस पण तुझीच ही वृत्ती मला खूप आवडते. त्यावरच आता इथे ती म्हणत असते, पण खरं सांगू का सर, तुम्ही सुद्धा प्रत्येक वेळी इतरांची मदत करतच असताना मग ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याकडून तर शिकलेले आहे ना, मग काय झालं त्याच्यात एवढं, मी जर कोणाची मदत केली तर. आणि तेव्हा इथे तो बोलत असतो, हो बाई अगदीच बरोबर आहे, काहीही झालेलं नाहीये असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की लगेचच नयनतारा रागानेच खाली गेलेली असते आणि नयनतारा रागाने खाली गेल्यानंतर लगेचच ती आता इकडे ऋषीला कॉल करते आणि ऋषीला म्हणत असते, पटकन खाली ये, आपल्याला जायचं आहे असं म्हणूनच ती आता त्याला खाली घेऊन जाते. आता खाली घेऊन गेल्यानंतर लगेचच इकडे तो म्हणत असतो, काय झाले आई, सगळं काही ठीक आहे ना. त्यावरच आता ती म्हणत असते, काय झाले म्हणजे आणि सगळं काही ठीक आहे म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे, काय करायचं आहे. अगं आई हो पण झाले काय ते तरी सांग, काय झाले म्हणजे हे तू मला विचारतोयस, तुला वाटतं सगळं काही ठीक आहे म्हणून. तेव्हा तो म्हणत असतो,
हो, पण मला नाही कळत आहे तू का बोलतेस, कशाबद्दल बोलतेस, काय झाले ते तरी सांग. त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, हो हे सगळं काही तर खरं आहे, पण तुला एक गोष्ट सांगू का? तेव्हा तो म्हणत असतो, हां काय काय झाले सांग तर. चल आत्ताच्या आत्ता आपल्याला इथून निघायचं आहे. हो का, ठीक आहे. आणि तेव्हा इथे सगळं ठीक होतं पार्टीमध्ये वगैरे. हो, सगळं ठीक होतं. आता फक्त इथे आजोबांना जे काही इथे त्यांच्या शॉलला आग लागलेली होती ते सोडता सगळं तर ठीकच होतं. असं म्हटल्यानंतर आता इकडे नयनतारा म्हणत असते, चल मग ठीक आहे ना, तर चल निघूया. असं म्हणूनच आता ती तिकडे निघालेली असते. ती तिकडे निघालेली असतानाच आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो. आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे लगेचच ऋषी म्हणत असतो, नाही नाही नक्कीच काहीतरी बिघडले, पण काय बिघडलंय ना त्याचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल, असा इथे तो विचार करत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर ती लोक तर निघून जातात. पण आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही कमळी आहे आणि त्याचबरोबर निंगी ह्या सुद्धा इथे आता त्यांचा निरोप घेऊन निघालेल्या असतात. आणि त्याचबरोबर इथे निरोप घेऊन निघाल्यानंतर आता लगेचच ज्या अन्नपूर्णा आहेत त्या म्हणत असतात की नाही नाही खरंच तुला एक गोष्ट सांगू का, मला ना आज तुझी दृष्ट काढावीशी वाटते. खरंच कमळे, आज जर तू नसतीस ना तर काय झालं असतं आणि काय नाही, ह्या गोष्टी तर माझ्या कल्पनेपलीकडच्या सुद्धा आहेत. असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते, अहो असं का बोलताय, आणि मी असं फारसं काय केलेलं आहे? काही नाही केलं, मला जेव्हा जे सुचलं तेव्हा मी तेच केलेलं आहे. हो मला सगळं काही कळतंय, पण तू आज खूप काही गोष्टी इथे केलेल्या आहेस कमळी, तुला नाही माहिती. आज तू जर नसतीस तर काय झालं असतं हे सुद्धा मला कळत नाही. त्यावर लगेचच आता कमळी म्हणत असते, हो पण ते सगळं ठीक आहे, पण मला आज एक गोष्ट करू दे ग कमळे. तेव्हा कमळी म्हणते, काय करायचं आहे? आता लगेचच अन्नपूर्णा हातामध्ये मीठ मोहरी घेतात. आणि हातामध्ये मीठ मोहरी घेतल्यानंतर आता इकडे त्या कमळीची दृष्ट काढायला लागलेले असतात. कमळीची दृष्ट काढायला लागल्यानंतर आता लगेचच त्या एका गोष्टीचा विचार करतात की नाही नाही नाही, काही जरी झालं तरीसुद्धा आज तू सगळं काही आमच्यासाठी केलेलं आहेस, त्यामुळे मला तुझी दृष्ट काढायचीच आहे. असं म्हणून त्या कमळीची दृष्ट काढतात. कमळी अगदीच भरल्या नजरेने इथे त्यांच्याकडे पाहत असते. तिला खूप जास्त आनंद होत असतो. ती इथे विचार करत असते, हे सगळं काय आहे? आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आज मला खूप आनंद होतोय. आज आजी एक गोष्ट सांगू का तुला, इकडे मी जेव्हा जेव्हा इकडे गावी जायचे तेव्हा तेव्हा मात्र इथे माझी आई इथे अशीच दृष्ट काढायची. आणि आज मला तेव्हा तिची खूप आठवण यायची. जेव्हा आम्ही कॉलेजमधून त्याचबरोबर इथे शाळेतून किंवा अजून कुठून आले ना तर लगेचच ती दारावर असतानाच अशी दृष्ट काढायची. आज मला माझ्या आईची खूप आठवण आली. तेव्हाच इथे आता अन्नपूर्णा म्हणत असतात, तू अशी व्यक्ती आहेस ज्या घरामध्ये जाशील ना त्या घरामध्ये आनंद देणारी आहेस. आता इथून पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी हे सगळं काही तू इथे आहेस तोपर्यंत करत राहीन, त्यामुळे तुला काळजी करण्याची आणि हे सगळं करण्याची अजिबातच गरज नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने बोलल्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. त्याचबरोबर इकडे आता कमळी म्हणत असते, हो आता आम्ही सुद्धा निघतो, आम्हाला सुद्धा आता इकडे जावं लागणार आहे, कारण आता अंधार पडायच्या अगोदर हॉस्टेलवर गेलेलं बरं. त्यावर आता इकडे तुम्ही नका काळजी करू. तर अन्नपूर्णा म्हणत असते, हो ग, हे तुझं हक्काचं घर आहे आणि तू इथे कधीही येत जा, समजलं. असं म्हणूनच आता इकडे अन्नपूर्णा तिच्यावर भरभरून माया प्रेम हे सगळं सगळं काही इथे त्या करत असतात. त्याचबरोबर आता इकडे सगळ्यात महत्त्वाची आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट असते प्रेक्षकांनो, की काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे कमळी आणि त्या दोघी तिथून निरोप घेऊन निघून गेलेल्या असतात. तर आता इकडे जो राजन आहे तो मात्र खूप जास्त खुश झालेला असतो. त्याला प्रचंड आनंद झालेला असतो, कारण आज इथे तिच्यामुळे बऱ्याच काही गोष्टी इथे झालेल्या असतात. आणि त्यामुळे इथे आता त्यांच्या आजोबांच्या आयुष्यामध्ये सुद्धा इथे आनंद आलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब